महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। दिल्लीत पुन्हा गँगरेप, गुंगीचं औषध देऊन सहकार्यानेच केला बलात्कार। महिलांसाठी दिल्ली कधी होणार सुरक्षित, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। भारतातील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू, भारत आणि पाक सीमारेषावर याचा झाला मोठा परिणाम। आणि अनैतिक संबंधाच्या आरोपावरून कुमार विश्वास यांना दिल्लीच्या महिला आयोगाकडून नोटीस। महिलेने केलेल्या तक्रार प्रकरणी हे स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं स्पष्ट। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी। दिल्लीत पुन्हा एकदा गँगरेप झालाय। काय चाललंय दिल्लीत? कधी थांबणार गँगरेप सारखे अपराध? महिलांसाठी कधी होणार दिल्ली सुरक्षित? पीडित मुलीला अक्षरशः फेकून दिलं जातं। गुंगीचं औषध देऊन सहकार्यानेच तिच्यावर बलात्कार केलाय। दिल्ली पोलीस कधी आवळणार या नराधमाच्या मुसक्या? पाहूया विशेष रिपोर्ट। उत्तर दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात एका मुलीवर गँगरेप करून तिला रस्त्यावर फेकून देण्याची घटना घडली। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या मुलीला फेकण्यात आलं ती जागा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापासून काही मीटर अंतरावरच आहे। पोलिसांना विकास भवनाच्या जवळ ही मुलगी पडलेली आढळून आली। पोलिसांनी तिला ट्रॉमा सेंटरला पाठवले। पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी LNJP रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांचे प्रमुख अधिकारीही लगेच घटनास्थळी दाखल झाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला तिच्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्यांनी पेयामध्ये गुंगीचे औषध मिळवून तिला दिले असावे अशी शंका पोलिसांना आहे। गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर गँगरेप करण्यात आला आणि त्यानंतर तिला विकास भवन जवळ फेकून देण्यात आले अशी शंकाही व्यक्त होते। भारतातील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू झाल्याने त्याचा भारत आणि पाक सीमारेषावर मोठा परिणाम झालाय। हिमवृष्टीमुळे दोन्ही देशांमध्ये सीमारेषेच्या तारा पूर्णपणे झाकून गेल्या आहेत। त्यामुळे पाकमधून घुसखोरी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। दोन्ही देशांमधल्या सीमेरेषेच्या 40 किलोमीटर परिसरात ही अवस्था झाली। भारतीय सीमेपलीकडे लिपा आणि नीलम घाटात सध्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी थाट मांडून बसल्याचं भारतीय लष्कराच्या सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे या घुसखोरांना रोखण्यात आता हिमवृष्टीमुळे अडचण निर्माण झाली। अनैतिक संबंधाच्या आरोपावरून दिल्लीच्या महिला आयोगाने आम आदमी पार्टीचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलेत। महिलेने केलेल्या तक्रार प्रकरणी हे स्पष्टीकरण मागवण्यात आले हे स्पष्ट झाले। आरोप करणारी महिला ही आपचीच कार्यकर्ता असून लोकसभा निवडणुकीत तिने कुमार विश्वास यांच्या बरोबर अमेठीत प्रचार केल्याचंही सांगितलं जातंय। या तक्रारीच्या आधारावरून विश्वास यांच्याकडून उत्तर मागवल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी सांगितले। महिला आयोगाकडे तक्रार करणाऱ्या महिलेने कुमार विश्वास यांच्या पत्नीवर यासंबंधी अफवा पसरवल्याचा आरोप केलाय। डिसेंबर महिन्यात विश्वास यांच्या तथाकथित अनैतिक संबंधांच्या आरोपाच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या। त्यावेळी विश्वास यांच्या पत्नीला या संबंधाबाबत माहिती होती आणि त्यांनी विश्वास यांना रंगेहात पकडलेही होते अशी चर्चा होती। जगभरातून कौतुकाची थाप मिळवणाऱ्या कोर्टचा राजधानीतही गौरव करण्यात आलाय। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। कोर्ट या मराठी चित्रपटाला सुवर्ण कमळ तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेल्या किल्ला या चित्रपटाला रजत कमळाने गौरवण्यात आले। कोर्ट आणि किल्ला या चित्रपटांप्रमाणेच एलिझाबेथ एकादशीला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले। तसेच ख्वाडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्काराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। त्याचबरोबर दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मित्राला सर्वोत्तम लघुपटाचा मान मिळालाय। याशिवाय क्वीन सिनेमातील दमदार अभिनयासाठी बॉलिवूडच्या क्वीनचा अर्थात कंगना राणावतचा रजत कमळाने गौरव करण्यात आलाय। त्याचप्रमाणे मेरी कोमला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी सुवर्ण कमळ मिळाले। हैदर चित्रपटातील बिस्मिल गाण्यासाठी सुखविंदर सिंह यांचा रजत कमळाने गौरव करण्यात आलाय। प्रेयसीची फसवणूक करून दुसऱ्या लग्नाचा घाट घालणारा नवरदेव लग्न मंडपातून फरार झालाय। कल्याणमध्ये ही घटना घडली। फरार झालेल्या तरुणाचे सचिन सल्फी असे नाव असून 2011 पासून सचिनचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते। त्यानंतर दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्नही केल्याचा प्रेयसीने दावा केलाय।
मात्र प्रेयसीची फसवणूक करून दुसरं लग्न करण्याचा सचिनने घाट घातलेला, पण ही माहिती प्रेयसीला कळताच प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मात्र गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मग सचिन सल्फीला अटक करण्यासाठी लग्न मंडप गाठला. मात्र त्याआधी सचिन फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. सचिनच्या विरोधात अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात आणि धमकी दिल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अजबच प्रकार सुरू केलाय. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशातून नुकसान, अनेक बिल्डर, नेते, फिल्म स्टार यांना दिलेली मोठी कर्जे बुडाल्याने झालेले नुकसान अशी अनेक बाजूंनी कृपाशंकर यांनी लपवाछपवी सुरू केली. बेहिशोबी मालमत्तेचं प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच आर्थिक नुकसान झाल्याचं दाखवायला सुरुवात केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या संदर्भात आरोपपत्र दाखल केले. यात कृपाशंकर आणि त्यांच्या घरातल्या 5 सदस्यांची नावे आहेत. अभिनेत्री सोनम कपूर लवकरच एका नवीन अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशोक चक्र पुरस्कृत नीरजा भानत यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात नीरजाची भूमिका सोनम कपूर साकारणार आहे. या चित्रपटातील सोनम कपूरचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून भूमिकेसाठी सोनमने तिचे लांब सडक केस कापले आहे. नीरजा भानोतला सप्टेंबर 1986 मध्ये वीरमरण आलं होतं. पॅन ॲम फ्लाईट 73च्या हायजॅक नंतर प्रवाशांना वाचवताना नीरजाने दहशतवाद्यांची गोळी झेलली होती. यात तिचा मृत्यू झाला. सोनमने ट्विटरवर तिचा नीरजाच्या भूमिकेतील लुक शेअर केलाय. बातमी आहे सांगलीहून. वीज बचत व्हावी यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी व विविध उपकरणे उत्पादन पॅनासॉनिक कंपनीने बनवली असून त्यांनी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज येथे इंजिनिअरिंगच्या मुलांना डेमो दाखवलाय. चायनासारख्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येतात व सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन पॅनासॉनिक कंपनीने दर्जेदार उत्पादने, त्यात बॅटरी, पंखा, बल्ब, टीव्ही असून यांचा येणारा सर्व खर्च यांची बचत होणार आहे. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बाबासाहेब तांबे व संजय वंजारी, सेना वंजारी, दिलीप मोरे व कंपनीचे डायरेक्टर उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसह ब्युरो रिपोर्ट सांगली. प्रथम प्रॉडक्ट लॉन्च करूया. त्याच्यासाठी बरीच कारणं होती. सांगली जिल्हा का निवडला? सांगली जिल्ह्याचं जॉग्राफिकल लोकेशन, सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 तालुके, 705 ग्रामपंचायती, 65 लाख लोकसंख्या, 1561 प्राथमिक शाळा, 480 माध्यमिक शाळा, 117 ज्युनियर कॉलेजेस, एवढा मोठा. आणि मला कदाचित कलेक्टर साहेब करेक्ट करतील, जवळजवळ 66% लिटरसी, ही फार चांगली गोष्ट आहे. 66% लिटरसी आहे. इथे खूप चांगल्या प्रमाणात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. आणि या सगळ्याला रिलेटेड हे प्रोडक्ट्स असल्यामुळे जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये फार युजफुल होतील. म्हणून आम्ही सांगली जिल्हा आणि मग आम्ही आमच्या सोयीनुसार इथे आणि आष्टा कॉलेजमधून आम्हाला डांगे साहेबांकडून त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आणि आम्ही या हॉलमध्ये आज आष्टा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे प्रॉडक्ट लॉन्च करायचं ठरवलं. मी कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करेन की आम्ही ज्याची एवढ्या दिवसांनी खूप प्रतीक्षा करत होतो ते आमचं लँटर्न, LED सोलार बेस्ड लँटर्न कंदील, त्याचं त्यांनी उद्घाटन करावं. अवकाळी पावसाने बळीराजाला पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा करणारे सरकारची अद्यापही नुकसानग्रस्त भागात भरपाई पोहोचत नाहीये. नुकसानीमुळे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर घेऊन संसाराचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न बळीराजा समोर आहे. अशाच एका कर्जबाजारीपणाला कंटाळून रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील आनंदा रामदास पाटील या शेतकऱ्याने झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज डोईजड झाल्याने कर्जाच्या चिंतेने या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माझे पप्पा आता तर राहिले नाही, पण आम्हाला तर दुःख होईलच, पण त्यांची जी आकांक्षा होती ती आम्ही
आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही पूर्ण करू शकले नाही, कारण की त्यांना आम्हाला खूप शिकवायचं होतं. आता तर त्यांच्याजवळ पैसेच नव्हते. त्यांना असं वाटलं असेल की आपण आपल्या मुलांना आपण शिकू शकले नाही, आपल्यावर पैसे नाही, आपल्याला जेवढं कर्ज झालं आहे तेच आपण फेडू शकतो आणि तर आपल्या मुलांचं कसं काय आपण एवढं शिक्षण करू. म्हणून त्यांनी आत्महत्या केली. 1.5 एकर शेतीमध्ये आनंदा पाटील या शेतकऱ्याने कपासी व गव्हाची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसाने पिके जमीनदोस्त झाली. पिकांचे झालेले नुकसान, त्यातच अंगावर झालेले कर्ज, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, परिवाराचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा? पिकांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने अखेर या शेतकऱ्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. शेवटी लोकांचं देणं वगैरे काही सरकारी सोसायटी होती, ती इकडनं तिकडनं आणून सोसायटी नील करून टाकली त्याने. आणि मग आता तुमच्या माझ्यासारख्यातून जे पैसे आणले आता ते कसे द्यायचे याची त्याला चिंता वाटू लागली. असं मनामध्ये मी हे सांगू इच्छितो की बा मग आता हे कसं होईल आपले आईबाप म्हातारे, मुलगी लग्नासारखी, मुलगा शिकतो आहे 12वी, आता यांचं शिक्षणाचं कसं होईल याच्यामुळे तो हमेशा चिंतेमध्ये विचार करायचा आणि शेवटी त्याने हा शेवटला पर्याय केला. काल भामलवाडी शिवारातील बांधावर निंबाच्या झाडाला दोरी बांधून या शेतकऱ्याने गळफास घेतला. आनंदा पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील, बहीण असा परिवार आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. आज सकाळी विनोद माणिकराव पाटील वय 34 धंदा शेती राहणार भामलवाडी यांनी 8:30 वाजेला पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की मंगलवाडी गावाचे आनंदा रामदास पाटील, भामलवाडी गावाचे आनंदा रामदास पाटील वय 45 यांनी एका लिंबाच्या झाडाला फाशी लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 6/2015 CRPC कलम 174 प्रमाणे दाखल केलेला आहे. मी स्वतः मुकेश पंचनामा वगैरे भरला आहे, पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे. परंतु आता इन्व्हेस्टिगेशन चालू असल्यामुळे जे काही पुढे येईल ते एकदम स्पष्ट होईल. तपास चालू आहे, तपासात जे निष्पन्न होईल. डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्र भारनियम मुक्त होईल अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. सध्या राज्यात 12,000 गावांमध्ये भारनियमन सुरू आहे. भारनियमन मुक्तीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून डिसेंबर 2016 पर्यंत राज्यातील एकही गाव भारनियमनाखाली येत नसेल अशी घोषणा त्यांनी केली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही भारनियम मुक्तीची घोषणा केली होती. त्यामुळे खरंच डिसेंबर 2016 पर्यंत राज्य भारनियमन मुक्त होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. दिल्लीत पुन्हा गँगरेप, गुंगीचं औषध देऊन सहकार्यानेच केला बलात्कार. महिलांसाठी दिल्ली कधी होणार सुरक्षित हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. भारतातील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू. भारत आणि पाक सीमारेषावर याचा झाला मोठा परिणाम. आणि अनैतिक संबंधाच्या आरोपावरून कुमार विश्वास यांना दिल्लीच्या महिला आयोगाकडून नोटीस. महिलेने केलेल्या तक्रार प्रकरणी हे स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं स्पष्ट. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.